नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सरचं स्वागत आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, आज एक स्टोरी पाहणार आहे आपण. आजची स्टोरी कशी आहे माहिती आहे का, की त्या मुलाने जीवाचं रान करून त्या मुलीवर प्रेम केलं आणि त्या मुलीने धोक्याच्या व्यतिरिक्त त्या मुलाला काहीच दिलं नाही. धोका, प्रेमामध्ये धोका. प्रेमाची व्याख्या काय आहे मित्रांनो? प्रेम म्हणजे शरीरावर नाही केलं जात, प्रेम हे मनावर केलं जातं आणि वासना ही शरीरावर असते. पण ह्या मुलाने प्रेम केलं हो. अरे कसा हा मराठवाड्यातील गोरगरीब शेतकऱ्याचा मुलगा होता, अल्पभूधारक बाप तिकडे काबाड कष्ट करून ह्या मुलाला मोठ्या शहरामध्ये शिकायला पाठवलं आणि याला जगमग आयुष्यातील एक मुलीवर प्रेम झालं. ज्या मुलीने 7 फेऱ्याचे स्वप्न पाहिले याच्या संग, त्याच मुलीने याला डायरेक्ट जिंदगीतूनच गमावलं. कृष्णाने 2दा आत्महत्या करायचा प्रयत्न केला, नस कापण्याचा प्रयत्न केला, पण मित्रांचे म्हणता ना, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्रांनीच वाचवली त्याला. कारण कृष्णाने चाकू घेताना नस कापणार असं म्हणूनच केलं होतं. अरे कृष्णाने काय नाही केलं, 3 बॅग लागले त्याचे. शिक्षणातून बी गेला, जिंदगीतून बी गेला आणि प्रेमातून बी गेला. पण त्याचा मित्र एक चांगला माणूस होता, एक चांगला नागरिक होता, त्यामुळे त्याचे जीवन सुधारवलं आणि तो आज आपल्या या चॅनलमध्ये त्याचं व्यथा सांगण्याकरता आला. त्या मुलीचं पुढे जाऊन काय होईल सांगता नाही येत, पण मित्रांनो एक जरूर सांगतो तुम्हाला की जो इलेमेंट एका जागेवर राहतो त्या इलेमेंटच्या याच्यातून ऊर्जा जास्त तयार होती, त्याचं नाव होतं. आणि जो इलेमेंट 10 ठिकाणी हिंडतो ना, त्याच्यातून ऊर्जा कमी तयार. प्रेम करताना अंगावर काटा आणणारी स्टोरी आहे. मुलीच कसं, मी एकच गोष्ट सांगितली, इलेमेंट्स एका ठिकाणी राहणारी वस्तू ती कधी बी सक्सेस होतीच, आणि 10 ठिकाणी राहणारी वस्तू सक्सेस बी झाली तिचं काही आयुष्य राहत नाही जास्त. माणसाने स्थिर राहावे, स्थिर मनातून विचार करावे, एकाग्रता शक्ती बाळगावी. आज आपला दिवस नसला तरी उद्या आपला सूर्य उगवला, असं ह्या ध्येयातून एक ध्येय वेळ पोरग आलं आपल्याचं. त्याचं नाव आहे कृष्णा शिरसाट. शिरसाटजी तसं तर गावातील पोरग होतं ते पाहिलंच आपण. तर कृष्णा आता पुढचं बोलणार, तरी कृष्णाजी शिरसाट यांचं आपण बोलणं ऐकू. सर्वप्रथम मला ब्रेकअप टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलवर बोलवल्याबद्दल धन्यवाद. तसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे की मी 2दा सुसाईड अटेम्प्ट केलेलं आहे ब्रेकअप झाल्यानंतर. पण मग मला एका माझ्या मित्राने वाचवलं. म्हणतात ना, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, तशीच काहीतरी गत झाली असावी ती. इयत्ता 10वीमध्ये असताना, तसं तर माझं आधी मराठी मीडियम होतं, नंतर सेमी मीडियमला गेलो. 10वीमध्ये असताना मला सायन्स हा विषय काही समजायचा नाही, कारण की मी विज्ञानमधून, मला विज्ञानच म्हणजे सोपं जायचं. विज्ञान, सामान्य विज्ञान वगैरे तसे ते विषय राहायचे आमच्या काही. आणि मग त्याच्यानंतर सायन्स हा विषय माझ्यासाठी एकदम युनिक होता. म्हणजे विषय तोच होता, पण तो इंग्लिशमधून असल्यामुळे मला काही तो जमत नव्हता व्यवस्थित. तर मग मी शाळेमध्ये गेलो. मी मराठवाड्यातला, आधी सांगितल्याप्रमाणे बीड जिल्ह्यातला. तर मग मी बीड म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी गेलो. माझं गाव, मूळ गाव मी म्हणजे ते गोपनीय ठेवण्यात हे करेल. आणि पण मला इथं माझं बोलणं सुरू करायच्या आधी मला एक शाहरुख खानच्या पिक्चरमधला डायलॉग आठवतोय की साला ये याददाश्त भी कितनी बदतमीज चीज़ होती है. जिस चीज़ को भुलाने की कोशिश करूँ वो भूलती नहीं, और जिस चीज़ को याद करने की कोशिश करो वो याद नहीं आती. तसाही काही विषय. आता आमचं तसं 6 वर्षापासूनचं रिलेशनशिप होतं. 6 वर्षापासूनचं रिलेशनशिप. सगळ्या मित्रांना असं वाटायचं की यांचं जसं काय लग्नच होईल. मी पण इमॅजिन करायचो की तिचं आणि माझं लग्न होतं आहे, आम्ही एका मंडपामध्ये, असं तसं मी खूप इमॅजिन केलं. मी तिचं नाव नाही घेऊ इच्छित तिथं, पण तिने माझ्यासोबत खूप वाईट केलं. आज मला माहीत नाही, महाराष्ट्राच्या कोपऱ्यातून कुठून जरी ती, तुम्ही हा व्हिडिओ इतका शेअर करा की हा व्हिडिओ तिच्या मोबाईलपर्यंत पोहोचला पाहिजे. कारण की तिला पण समजलं पाहिजे की प्रेमामध्ये फक्त यातना तिने का माझ्या वाट्याला दिली. तर मित्रांनो,
झालं असं काही की मग मी 10वीला सायन्स मला काही जमत नव्हतं. मग एक मुलगी होती, तिचं नाव नाही घेणार मी. ती मला सायन्स विषय शिकवायला लागली आणि मी तिला माझं गणित थोडंसं चांगलं असल्यामुळं मी तिला मॅथ शिकवायला लागलो. मग चालता बोलता या मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं कळालंच नाही. मी तिच्यासाठी काही गोष्टी बनवून न्यायचो, म्हणजे जसं की मला पोहे चांगले बनवता यायचे, मी तिला पोहे बनवून द्यायचो आणि ती पण पोहे खायची वगैरे वगैरे. खूप खूप मला तर असं वाटत होतं, म्हणजे 10वीचं वर्ष झालं एकदम व्यवस्थित. 10वीच्या वर्षी एकदम म्हणजे मला पण 82% पडले आणि तिला समथिंग 72च्या समथिंग काहीतरी टक्के पण मिळाले. तर मग 11वीचा हे झालं. मग 11वीला आमच्या काळी आता कशी नीट आहे तशी आमच्या काळी CET होती. मग आम्ही दोघांनी CETची तयारी केली. आणि सुदैवाने आमचा दोघांचा पण नंबर एकाच कॉलेजला लागला. तर मग 10वी, 11वी, 12वी 3 वर्ष इथे झालेले होते आणि मेडिकलचे 3 वर्ष. तर पण म्हणतात ना की एखादी गोष्ट जर तुम्ही विटाळवाणी वाटायला लागली तर मुली तुम्हाला सोडून जातात. तसंच काहीतरी माझ्यासोबत झालं. मी तिला खूपच जीव लावायचो. म्हणतात ना, जीव अशा व्यक्तीला लावायचा की ज्याला आपल्या जीव लावण्याची किंमत राहते. मी तिला खूप प्रेम द्यायला लागलो आणि तिला याच गोष्टीचा कदाचित तिटकारा आला असावा किंवा तिला बोरिंग झालं असावं माझ्यासोबत राहणं. म्हणून तिने मग मी काही तिच्यावर असा डाऊट वगैरे काही नाही घेतला, कारण की मला वाटलं 6 वर्षापासूनचं रिलेशनशिप. मी तर झोपताना रात्री असंच झोपताना मी तिचा नंबर अक्षरशः माझ्या मोबाईलमध्ये बायको म्हणून सेव्ह केला होता. तर विषय असा झाला की एक म्हणजे आमचं MBBSचं 3rd इयर सुरू होतं आणि मला माझ्या एका मित्राचा फोन आला की हॉटेलच्या बाहेर मी तुझ्या गर्लफ्रेंडला बघितलं. तसं तर मला विश्वासच नाही बसला, कारण की मला तर खूप विश्वास होता ना तिच्यावर, कारण की 6 वर्षापासूनचं रिलेशनशिप इतकं सहजासहजी नाही तुटणार कोणाच्या सांगण्यावरून. मी काही इतक्या म्हणजे कच्च्या कानाचा नव्हतो असं, दॅट्स. तर मग मला माझ्या त्या मित्रानं फोटो पाठवले तिचे एका मुलासोबत, आमच्याच आमच्या क्लासमेट होता. आणि ती हॉटेलमध्ये जातानाची क्लिप जेव्हा मी पाहिली, अक्षरशः 2 दिवस मी रडत होतो. मला मेसमध्ये चाल चाल म्हणत असताना माझे मित्र, मी मेसमध्ये गेलो नाही. अरे कसं अन्नाचा एकतरी घास माझ्या घशाखाली जाईल. मला माहिती आहे का, मी तेव्हापासून पोहे खाणं सोडून दिलं, तर आतापर्यंत पोहे खाणं सोडून दिलं. कारण की मला आठवतं पोहे बनवताना, आज जरी माझी आई घरामध्ये पोहे बनवत असली तरी मी तिच्यासाठी बनवत असतानाचे ते पोहे आठवतात. मग असं झालं. पण मी म्हटलं तिला की एकदा तिला चान्स देऊन बघायला काय हरकत आहे, कारण की प्रेम असं इतकं म्हणजे आपण मराठवाड्यातले, आपल्याला असं वाटतं की व्यक्ती महत्त्वाचा असला तर चूक विसरून जायची आणि चूक महत्त्वाची असली तर व्यक्ती विसरून जायचं. मग मी तसंच केलं. मी काय केलं की म्हणलं आता जाऊ द्या, एक चूक कोणाकडून नाही होत आयुष्यात. मी तिची चूक विसरून गेलो. मग तिला मी पुन्हा चान्स दिला. 6-7 महिने व्यवस्थित चाललं. पण मला माहीत नव्हतं की म्हणजे असा विषय झाला. एक थोडं म्हणजे जुन्या आठवणी आठवल्यामुळं रडू आलं तर थोडंसं. तर असा विषय झाला. मग 6 महिने सगळं व्यवस्थित चाललं. आमचं रिलेशनशिप पण खूप व्यवस्थित. पण मला असं वाटायला लागलं